हॅलो 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 हॅलो. ओके, तर पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक 2 आपण पाहतोय बांदेश्वर बांदा विरुद्ध वेदांत 11 हरमल. एका बाजूला आपा वांगणकर वेदांत 11 हरमलची जी स्पर्धा आपण पाहतोय 1 लाखाची यांच्या वतीने जी होते ते आपा वांगणकर यांच्या संघ मालकीचा संघ वेदांत 11 हरमल, तर दुसऱ्या बाजूने सर्वांचे लाडके मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा बांदेश्वर बांदा संघ. प्रथमतः आपण पाहतोय गोट्या राणे स्ट्रायकर सेंड ग्रँडला अमित, तर पहिलं षटक घेऊन येतोय आमिर साळगावकर. गोवा राज्यातील एक नामवंत ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती ज्यांची ओळख असे आमिर साळगावकर घेऊन येतोय पहिला षटक. त्याबरोबर सामना करेल एक लेफ्ट हँडेड बॅट्समन मॅन फ्रॉम रेडी. सामना सुरू होण्याचा इशारा, पहिला चेंडू दुसरी मॅच. पहिल्याच बॉलवर लेग साइडला बॉलला हलकीशी दिशा दिली आणि पहिल्याच बॉलवर आपल्या संघाची नक्कीच इकडे निर्मिती केली या एकेरी धावेने स्कोर बोर्डची. आणि याचबरोबर धावफलक सुरू होतोय एका धावेने. आपण पाहतोय सर्वप्रथम पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं, अर्थातच मात्र 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल, बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. बॅटल ऑफ स्टार्स आपण पाहू या सामन्यामध्ये. गोपाळ गवस अपाली कलंगुटकर सारखे 2 नावाजलेले खेळाडू, त्याचबरोबर आमिर साळगावकर गुरुप्रसाद आरोस्कर बांदेश्वर बांदा संघाच्या कोटामध्ये. यावेळी थोडीशी चूक मात्र नक्कीच कीपर कडून आणि त्याचबरोबर जवळपास बॉल बघावं लागेल कशी त्याने फील्ड झालीये. 2 धावा तर नक्कीच दिल्या जातील आणि त्याचबरोबर तिसरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. नक्कीच विकेट किपर कडनं थोडीशी चूक झाली होती. यस अंपायर 22 चा इशारा पण येतोय, म्हणजे अर्थातच 22 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये हा चौकार गणला जाईल. विकेट किपर कडनं थोडीशी चूक नक्कीच झाली व त्यानंतर बॅकअप पण थोडासा खराब. जिकडे फक्त 1 धाव जायला हवी होती तिकडे मात्र अवघ्या 4 धावा खर्च केल्या जात आहेत. नशीब बलवत्तर म्हणावं लागेल ते बॅट्समनचं. दरम्यान धाव संख्येत भर 5 धावा स्कोरबोर्डवर. आमिर साळगावकर बैठक शोधण्याचा प्रयत्न होता. अमित चांद स्ट्रायकर्स एंड वर चूक थ्रो, पण मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय आमिर साळगावकर. आपण या खेळाडूला बरेच वर्ष ध्रुव पारसेमच्या संघावरून खेळताना पाहतोय आणि आज मात्र बांदेश्वर बांदा संघ प्रतिनिधित्व करत असताना हातीवर गली चषक मध्ये पहिलं षटक मात्र संतुलित दोन्ही संघाच्या बाजूने. यावेळेस मागेरी परतावं लागेल. विकेट किपर यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी. यावेळी थोडासा हळूवार टाकलेला चेंडू, स्लोवर चेंडू होता बाकीच्या 3 चेंडूपेक्षा आणि यावेळी मात्र मिळाली विकेट. त्याचबरोबर विकेट किपरचा क्लीन कलेक्ट आणि 3 स्टंप्स मात्र इकडे विखुरले जात आहेत. याचबरोबर इकडे आपण पाहतोय स्कोर बोर्ड वर नोंद होते ती पहिल्या विकेटची. सांघिक धावसंख्या ही मात्र 5 असताना आपण गेल्याच बॉलवर पाहिलं होतं विकेट किपर कडनं थोडीशी चूक झाली होती आणि त्याचबरोबर 4 धावा ही खर्च घालावे लागले होते. तर आता मात्र चांगलं काम हे विकेट किपरच्या द्वारे केलं जातं आणि त्याचबरोबर अमितच्या रूपात गडी पार होतोय तो म्हणजे पहिला वेदांत 11 हरमल संघाचा. आणि एक नाव नक्कीच जे सन्मानाने घेतलं जातं, बाबा उर्फ स्वप्नील मलिक. गोवा राज्यात जेव्हा जेव्हा विकेट कीपर यष्टिरक्षक हा एक शब्द घेतला जातो तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच संजय नागवेकर हे नाव अव्वल स्थानी येतं. आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला जर कुठला यष्टिरक्षक टॉप टियर वर असेल तर ते म्हणजे हे नाव बाबा मलिक. म्हणजे एक सुंदर संघ बांधण्यात आलाय. मकरंजी तोरसकर याचकडून गोवा राज्याचे मातब्बर खेळाडू मात्र एकाच संघावर, तर दुसऱ्या बाजूने अपाली कलंगुटकर, गोपाळ गवस, रोशन पेडणेकर सारखे सुद्धा मातब्बर खेळाडू हे वेदांत 11च्या कोट्यामध्ये. म्हणजे नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना या मॅच मध्ये बघायला मिळेल. पण इकडे आहे कहाणी या पहिल्या ओव्हरची. 5 धावा धावफलकावर, 4 चेंडू समाप्त झालेत. सर्वेश कानुलकर बँड फ्रॉम दारगड आपला पहिला चेंडू सामना करण्यासाठी.
सुंदर शॉट, थोडासा अपयश, पण मात्र एवढा पण अपयश नव्हता. हलकीशी ताकद लावली होती. जर ताकद गेले तर कदाचित एक मोठा शॉटही पाहायला मिळाला असता, पण मात्र इकडे इनसाइड आउटच्या मार्फत कव्हर्सला क्लिअर करून एक धावसंख्या पूर्ण केली. त्याचबरोबर ऑफ द मार्कही निघाला सर्वेश कानुलकर आणि या एकेरी धावेनिशी एका विकेट नंतर मात्र इकडे धावसंख्या पुढे सरसावली एकेरी धावेनिशी, ती म्हणजे 6 धावांवर. गोटे राणे सफल मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता आणि तेवढं तर सर्वेशचा कॉल. बॉल जोपर्यंत फिल्डर्स कलेक्ट करतील तोपर्यंत इकडे आपण एक धाव वगैरे सहज ते पूर्ण करू शकतो हे जाणतोय मात्र सर्वेश, आणि त्याचबरोबर कॉल आणि त्याचबरोबर गोटे राणे सुद्धा चांगलीच दाद दिली, म्हणजे इकडे 2 धावा मिळतील. थोडस लांबवलेलं हे षटक अमीर सागोकर यांचं, त्याचबरोबर 2 धावा सुद्धा आणि सांघिक धावसंख्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डाऊन द ग्राउंड, सुंदर स्ट्रोक, सर्वेश कानोलकर गोज डाऊन टाउन. आणि त्याचबरोबर या मॅचचा पहिला षटकार अमीर सागोकर. थोडस महागडे हे षटक आणि या षटकातले तब्बल 6 धावा हे मात्र एक्स्ट्रा स्वरूपातले, पण फरक नाही पडणार कारण सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही 14 धावा. हॅलो 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 14 धावा या धाव फरकावर आपण पाहतोय, म्हणजे एक सुंदर कामगिरी सर्वेश कानुलकर कडून. नक्कीच अशाच शॉटची अपेक्षा, कारण आपण गेल्या मॅच मध्ये बघितलं की जर धाव संख्या कमी झाली तरी सुद्धा संघर्ष करावा लागेल, पण हे ग्राउंड असं जर तुम्ही मोठी धाव संख्या केला तरच मग नक्की तुमच्या बॉलर्सकडे काहीतरी असेल, कारण 60 ते 65 पर्यंत एक एव्हरेज टोटल मानला जातो, पण जर तुम्ही 80चा आकडा पार केला तर मग नक्कीच एक आव्हानात्मक धाव संख्या ही मानली जाते समोरच्या संघाला. दीप, अतिशय सुरेख सांगितलं तू, कारण या मैदानाचा तुला जास्त अनुभव, अनेक मॅचेस अनेक टुर्नामेंट्स या मैदानावर तू बघितल्यात. किमान 70 ते 80 धावा हे अतिशय प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक असतील, कारण दोन्ही संघ ताकदीनं एक डिफेंड करायचा प्रयत्न करेल आणि एक चेस करायचा प्रयत्न करेल. आणि या संघात दोन्ही संघात मातब्बर खेळाडू आहेत. 8 खेळाडू जवळपास अतिशय सुरेख भरातले मोसमातले. नवीन गोलंदाज येतोय मंदार झाटी. किरण पाणीरीवर एंड कडून पहिल्या षटकाची सांगता 14 धावा 1 गडी बाद. गोटे राणे ऑन स्ट्राइक. हलकेस बॉल टोलवण्याचा प्रयत्न होता लेग साइडला, पण या मात्र शरीर यश थोडासा लांबून बॉल जातोय ऑफ स्टंपला. अगदी चकवत मंदार झाटी याची सुरेख सुरुवात आणि नक्कीच काका सावंत आणि बरेचसे खेळाडू जे या दोन्ही संघामध्ये खेळत आहेत त्यांना या ग्राउंडचाही बराच अनुभव आहे. गोटे राण्यातीलच एक नाव आणि त्याच कारणामुळे गोटे राण्याला इकडे चयन केलं वेदांच्या टीम मध्ये ऍज अ ओपनर. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण बॅट्समनच्या रीचच्या बराच बाहेर हे पंच राजेश मोटे सर सांगतात आणि अगदी त्याचमुळे पंच हे दंडात्मक धावसंख्येची गुण मात्र करतायत स्कोर कार्डवर. आमचे स्कोरर गुरुदास नाईक. धावसंख्या ही 15 धावांवर. गोटे राणे सुंदर शॉट, मात्र फिल्डर तैनात आहे आणि कुठलीच चूक होणार नाही फिल्डर कडून. अगदी ज्या कामासाठी फिल्डरला तिकडे तैनात केलं होतं आणि त्याच फिल्डर कडनं कुठलीच चूक नाही. याच बरोबर विकेट क्रमांक 2 वेलन 11 हर्मलच्या टीमचा, आणि हाच प्रयास करत होता काका. कारण आपण पाहिलं तर हे हा जो गोल होता तो सेट करत होता, वारंवार ऑफ साइडच्या लाईनवर राखला होता, म्हणजे तो मुभा देत होता की तू ऑफ साइडलाच मार, आणि शेवटी गोट्याने तेच केलं. ऑफ साइडलाच मारलं आणि ऑफ साइडलाच त्याचं कॅच केलं. एक चांगला सेटअप बॉलर कडनं आपण बघायला मिळाला. ज्या प्रकारचा सापळा लावला त्या सापळ्यात अडकवण्यासाठी लालूच दिलेली होती या चेंडूची. पण खरं तर दीप मगापासून बघितलं, एक जो स्क्वेअर चेंडू गेला तो सुद्धा अतिशय वेगवान चेंडू होता. काय सुंदर गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि आपण जेव्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाला खेळत असतो तेव्हा बऱ्याच फलंदाजांना त्याची तकलीफ होते. आपण विराट कोहलीला म्हणशील त्याला सुद्धा थोडीशी तकलीफ, रोहित शर्माला थोडीशी तकलीफ होते, आणि राईट हँडेड फलंदाजाचा आणखी जास्त त्याचा थोडासा त्रास होतो, कारण डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची नॅचरल एक स्विंग असते, नॅचरल कट होतो चेंडू आणि त्याचाच फायदा मिळतोय. आणि आता काका सावंत ग्राउंडवर
आता एका अशा खेळाडूने पावलं टाकली आहेत ज्या खेळाडूचं नाव सिंधुदुर्ग गोवाच्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मुखावर छत्रपती शिवाजीने आपल्या नावावर केला असा अपाली कलगुटकर, टीमचा हायएस्ट स्पीड. पुन्हा पुन्हा त्या शॉटची आठवण करून देतो अपाली कणगुटकर. क्वार्टर फायनलचा सामना रिव्हर्स स्वीपचा षटकार. यावेळेस चखवण्यात येतंय मंदासाठी याची सुरेख कामगिरी. नक्कीच सेटअप तर नक्कीच चांगला लावला होता आणि थोड्याशा संकटामध्ये पण वेदना दिल्या हरमल, कारण समोर त्यांच्याकडे तेवढी स्ट्रॉंग बॅटिंग पण आहे. सर्वेश कनोलकर एका षटकारांशी खेळतोय, तर आता अपालीला आणि सर्वेश नक्कीच एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल या दरम्यान. अपी शॉट झेल खाली फिल्डर आमिर सागोकर आणि याचबरोबर प्राइज विकेट वन्स अगेन मंदार जाटिये. विकेट क्रमांक 2, एकाच ओव्हर मध्ये 2 प्राइज विकेट. अपाली कलंगुटकर निराश करतोय. नक्कीच जेव्हा अपाली कलंगुटकर हे नाव आलं होतं दर्शकांची मात्र नक्कीच नजर वळली होती मैदानाकडे आणि पुन्हा एकदा मंदार झाटियेने हे काम केलं. एका बाजूला गोट्या राणेला आणि दुसऱ्या बाजूला पुढच्याच चेंडूवर अपाली कलंगुटकर आता मात्र खूप मोठ्या संकटात सापडतोय. वेदांत 11 हरमल स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ऑन पेपर दोन्ही संघ मात्र हे तगडे आहेत, पण मात्र जर वर्चस्व बघायला गेलं तर हे आता पूर्णपणे दिसतंय बांदेश्वर बांदा टीमच्या साइडने. पहिलं षटक थोडस महागडं जरी गेलं तरी सुद्धा मात्र कशा रीतीने परती करतात हे आम्ही दाखवून देऊ आणि हे दाखवून दिलंय. कॅप्टन्सीला ही दाद द्यावी लागेल गुरु आरोस्करच्या. फील्ड सेट अगदी सुंदर आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा सेटअप मध्ये अडकवण्यात यश त्या अपाली कलंगुटकरला. नवीन फलंदाज सिद्धेश जातोय अपाली कलंगुटकरची जागा स्वीकारण्यासाठी. काका हेच दृश्य आपण सकाळपासून पाहतोय. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये वारंवार हे विकेट जात आहेत, मात्र जो खेळाडू मात्र अगदी सुरक्षितरित्या सिंगल डबल वर भर देऊन सेट होऊन जो प्रयत्न करतो मात्र त्याला यश नक्कीच मिळतं. आपण डबल नाईकला पाहिलं, पहिल्याच बॉलवर उंच शॉट मिळाला, त्याचबरोबर नशिबाची साथही मिळाली. पण आता कशा रीतीने ही पडझर कशा रीतीने थांबवेल ही बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. ऑफ साइडला सिद्धेश हलकवलेला बॉल स्ट्रायकर्स एंडवर बाबा मालिक थोडासा कमी पडतोय. त्याचा इशारा हा आपण पाहतोय की जर डिरेक्ट हिट केली असतीच तरी चाललं असतं, पण तरी सुद्धा मात्र मंदार जाटियेचं कौतुक करावं तेवढं कमी. 5 चेंडूत फक्त 1 धाव आणि 2 महत्वपूर्ण गडी त्याने माघारी पाठवलेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अल्टी पलटी आणि आपल्याला माहितीये रिव्हर्स स्वीप जेव्हा होते तेव्हा संभावना हे दोनच, एक तर सुंदर शॉट किंवा आत्मघाती विकेट. आणि तीच आत्मघाती विकेट आपण पाहतोय. पडझड सुरू झालीये अगदी झाडाच्या पानांप्रमाणे. जशा रीतीने पडझड सुरू असते अगदी त्याच रीतीने विकेटची पडझड पत्त्यांच्या घराप्रमाणे मात्र कोसळतोय तो डाव. वेदांत 11 हरमल संघाचा ऑन पेपर चांगली बॅटिंग लाईनअप, पण मात्र प्रॅक्टिकली बघायला गेलं तर मात्र इकडे शांत स्वरूपाने खेळण्याची नितांत आवश्यकता. कारण जर असेच विकेट्स जात राहिले तर काका कदाचित पहिल्या मॅचचा ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळू शकतो. मी सांगतोय तू खूप नाराज होतोयस कारण तुझे खूप लाडके खेळाडू दोन्ही संघात आहेत आणि तुला त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र कधी कधी असं होतं नाव मोठं लक्षण खोटं असे आपल्याला काही खेळी बघायला मिळाली. थोडंसं संयमानं काही 2-4 चेंडू खेळून काढणं फार आवश्यक होतं प्रत्येक मोठ्या फलंदाजाला. कारण कुठलाही फलंदाज किती मोठा असू दे दीप, या क्रिकेट क्षेत्रामध्ये 1 चेंडू पुरेसा आहे एखाद्या फलंदाजाला माघारी पाठवायला. खरं तर अपाली कलंगुटकर आज काहीतरी वेगळं करतील अशी अपेक्षा होती. ज्या फलंदाजानं अनेकांच्या गळ्यातला जो ताईत बनलेला आहे त्याच्याकडनं फार मोठी अपेक्षा संघाला सुद्धा. आणि मी आणखी एक गोष्टीचा उल्लेख करेन, जसं काल संजय नागवेकर जसा मालक संघाचा आहे, अतिशय आपल्या खेळाडूंना पाठराखण करणारा, खेळाचा आनंद घेणारा, तसंच मकरंद तोरसकर सुद्धा अशा प्रकारची व्यक्ती आहे की ज्यानं गेली कित्येक वर्ष अनेक खेळाडूंना संधी दिली, अनेक खेळाडूंना घडवलं, मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायची संधी दिली. ते मकरंद तोरसकर सुद्धा काही क्षणात येतील इथे. पण ही खेळी निश्चितपणे न आवडणारी प्रेक्षकांना. तर नवीन गोलंदाज विठ्ठल गवस, रोशन पेडणेकर
आरोंदा गावचा स्टार खेळाडू मात्र आता ग्राउंडवर सर्वेश कानुलकर बऱ्याच वेळानंतर ऑन स्ट्राइक. सुंदर स्ट्रोक, खराब बॉल ऑफ स्टंपच्या लाईनवर थोडासा बाहेर आणि त्याचबरोबर सर्वेश कानुलकरच्या बॅट म्हणून एक सुंदर चौकार. सर्वेशला माहितीये आपल्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. विकेट जरी वारंवार अंतरालावर पडत जरी गेले तरी पण मला माझ्या संघाचा डाव हा सावरायचा आहे आणि अगदी बऱ्याच कालावधीनंतर धावफलक हे हलताना दिसतंय. ते 19 धावांवर 19 धावा हे धावफलकावर आपण पाहतोय आणि 19 धावांच्या मोबदल्यात इकडे मात्र 4 महत्वाच्या गडी हे गमवावे लागतायत. 4 गडी हे नक्कीच माघारी परतले तरी 19 ही धाव संख्या तरी सुद्धा मात्र रन रेट ऑन ट्रॅक आहे यावेळेस वेदांतच्या टीमचं बघायला गेलं तर. दरम्यान पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड, कॅच इट इज द कॉल आणि त्याचबरोबर ही टेक्स इट. कॅच इटचा कॉल होता आणि कॅच केलं सुद्धा सर्वेश कानुलकर, जो एक चांगल्या लई मध्ये चांगल्या फॉर्म वाटत होता. 1 6 1 4 19 मधले तब्बल निम्मे धावा ते म्हणजे 11 हा त्याचा वैयक्तिक योगदानाचा वाटा होता. तो सर्वेश कानुलकर सुद्धा मात्र पुन्हा एकदा माघारी परततोय. धारगडचा एक सुंदर दर्जाचा एक ऑलराऊंडर खेळाडू सर्वेश कानुलकर. बॅटिंगची काय कुवत आहे, बॅटिंग कशा रीते तो करू शकतो हे दाखवून दिलं होतं पहिल्या वेळेत, पण यावेळेस मात्र मोठ्या फटक्याचा आतताईपणा आता मात्र त्याच्या अंगाशी येतोय. आणि एक महत्वपूर्ण गडी आणि त्याचबरोबर 19 धावांवर मात्र निम्मा संघ हा तंबूच्या आसला जातोय. म्हणजे काका पुन्हा एकदा 3 षटक अजून झाले सुद्धा नाहीत. निम्मी इनिंग अजून संपायची आहे आणि गेल्याच मॅचचा ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर नाणेफेक खूप महत्वाची गुरुभाई, आपण म्हटलेलं तसं सकाळच्या सत्रात नाणेफेक अत्यंत महत्वाची असते. गोपाळ गडेकर 12th मॅन प्लीज कम इन प्लीज. दीप, मगापासून आपण बघतोय ज्याप्रमाणे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या 3 षटकांमध्ये पुन्हा एकदा थोडीशी हाराकिरी, मात्र अजून संधी आहे संघाला. उरलेले 18 चेंडू आहेत. 18 चेंडू खेळण्यासारखे मागे फलंदाज खूप आहेत. गोपाल गडेकर नवीन फलंदाज, रोशन पेडणेकरच आहे होम ग्राउंड. म्हणजे नक्कीच रोशन पेडणेकरला पण आता जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आरोंदा गावचा एक स्टार खेळाडू त्याचबरोबर राम भरोसे बांधा सारख्या एका मोठ्या ऐतिहासिक मातब्बर संघाकडनं पण खेळण्याचा बराच काळ अनुभव आणि बराच आपला जीवानुभव ज्यांनी क्रिकेटच्या खेळासाठी दिला, तसा रोशन पेडणेकर आरोंदा गावचा एक मातब्बर खेळाडू मात्र या संघामध्ये. आणि आता पाहावं लागेल कशा रीतीने हा फेस ऑफ जाईल. रोशन पेडणेकर सामना करेल आपल्या पहिल्या चेंडूचा. पहिला चेंडू हलके रीतीने ड्राइव्ह केला जातोय लेग साइडला. शॉट क्षेत्र ओपन फील्ड केला जाईल. स्ट्राइकर साइडवर धोक्याची घंटा वाजली होती आणि नक्कीच नाराज असेल गोपाळ गडेकर, कारण जी धाव सत्यात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न होता रोशनचा, पण मात्र नकारलं गोपाळने. आणि मात्र अंतिमच्या क्षणी नशीबवान ठरतोय गोपाळ. स्ट्राइकर साइडवर नाही तर पुन्हा एकदा 6व्या गडेची नोंद झाली असती स्कोर कार्डवर. दरम्यान गुण झाली आहे ती मात्र एका धावेची आणि एका धावेनिशी धावसंख्येत भर होते ती 21 धावांवर. 21 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि यावेळेस सुंदर बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते जर बघायला गेलं तर बांधा एक वेल बॅलन्स टीम आहे. बॅटिंग लाईनअप बद्दल बोलायचं तेवढं कमीच. नक्कीच स्वप्नील मलिक त्याचबरोबर गुरु आरोस्कर, आमिर साळगावकर सारखे नावाजलेले फलंदाज, त्याचबरोबर बॉलिंग लाईनअप सुद्धा तेवढ्याच ताकदीची बांधेश्वर बांधा या संघाची दिसते. रिव्हर्स स्वीप करण्याचा अटेम्प्ट, पण पुन्हा एकदा मात्र यश नाही. संघ थोड्याशा धोक्यामध्ये आहे, संघ थोड्याशा अडचणीत आहे आणि तरी सुद्धा मात्र अशा वेळेत रिव्हर्स स्वीप करण्याचा निर्णय नक्की संघाशी आला असता. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा 3 षटकांनंतर. अजूनही काका बघायला गेलं तर अजूनही संघ ऑन ट्रॅक आहे. फक्त विकेट्स जपण्याची आवश्यकता. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जर बघायला गेलं तर वेदांतकडे
बॉलिंग लाईनअप पण तेवढीच स्ट्रॉंग आहे. गोपाळ गवस सारखा एक फिरकीचा जादूगार आहे. त्याचबरोबर अपाली कलंगुटकर एक सुंदर बॉलर. रोशन पेडणेकर त्यांच्या कोट्यामध्ये एक ऑलराऊंडर. म्हणजे बॉलिंग लाईनअप सुद्धा वेदांकडे आहे. पण आता आवश्यकता आहे ती फलंदाजांना एक रिस्पेक्टेबल टोटल ह्या बॅट्समन फ्रेंडली पिचवर बनवण्यासाठी. नक्कीच दीप 40 धावांच्या पार तर निश्चितपणे जावं लागेल, एवढी गोलंदाज श्रेयंत आहे. परंतु कमीत कमी 40 धावांचं कुशन गोलंदाजासाठी असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं समयोचित फलंदाजी करणं उरलेल्या सगळ्या फलंदाजांसाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. आणि दीप बऱ्याच वेळा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यावेळी असतो दीप, तेव्हा आपला आवडता खेळाडू खेळणार नाही की थोडंसं नाराज व्हायला होतं. सकाळपासून तुला बघतोय थोडासा तू नाराज आहे. खूप तुझे आवडते लाडके खेळाडू दोन्ही संघांमध्ये, पालियम संघांमध्ये. नवीन गोलंदाज शिवा दळवी येतोय. मगाशी ज्यानं सुरेख गोलंदाजी केली तो मंदार पुन्हा एकदा येतोय. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज. पहिल्या षटकात 1 धाव देत 3 महत्वाचे गडी त्यानं बाद केले. त्यात एक मोठं नाव गोवा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातलं, गोवा राज्यातलं अपाली कलंगुटकर. मी पुन्हा पुन्हा अपालीचा विषय आला की छत्रपती चषक मला आठवतो, तो शेवटचा चेंडू आठवतो आणि अपालीचे जिगर आठवते. कारण शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या चेंडूवर रिव्हर्सिप मारण्याची जिगर त्या खेळाडूमध्ये असते आणि तो पूर्ण करण्याची जिगर, ताकद. गोलंदाजाचं माइंड ओळखणं फार महत्वाचं असतं. पहिला चेंडू सुंदर चेंडू, आडव्या बॅटने लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावतोय. एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मंदार पुन्हा एकदा धावत जाताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळी मात्र पंचांचा इशारा आमच्या दिशेने वाईटचा येतोय. त्याचबरोबर ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवला, अन्वी स्पोर्ट्स रेडी या संघाचे संघ मालक सन्माननीय श्री कुणाल पिळणकर यांचंही आगमन. त्याचबरोबर कालच्या मॅचचे हिरो नितेश राऊळ सुद्धा त्यांच्यावर उपस्थित. विनंती करतोय कृपया नितेश राऊळ आणि कुणाल पिळणकर येऊन व्यासपीठावर आपण व्हा. आपला महत्वाचा वाटा या स्पर्धेला आहे. ये लॉफ्टेड शॉट. चेंडू उंच हवेत जातोय, खाली खेळाडू येतोय आणि अशा प्रकारे आणखी एक गडी तंबूच्या दिशेने परततोय. समयोचित फलंदाजी याचा अर्थ असा होतो दीप की 1-2 धावांवर जास्त भर देत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ज्यावेळी खराब चेंडू मिळेल त्याच चेंडूवर आक्रमण, अशा प्रकारची रणनीती आता या पुढच्या फलंदाजांना अवलंबावी लागेल. अखिल जे आमचे येत आहेत, द कॉम्प्युटर स्कोरर इथं उपस्थित होत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. आणि अखिलचं स्टॅटिस्टिक सुद्धा खूप असतं. मागच्या सामन्यात काय केलं, मागच्या कुठच्या खेळाडूने कुठच्या स्पर्धेमध्ये काय केलं, एवढं सुरेखरित्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. नवीन फलंदाज जातोय तो आपला 12वा खेळाडू. कृपा करून फलंदाजाचं नाव नितीन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने हळूहळू जातोय. दीप दोन्ही टीम पॅक होत्या. सकाळची पालियम टीम सुद्धा पूर्णपणे पॅक होती. मात्र कागदावर नुसतं पॅक असून चालत नाही. मागच्या सामन्यांमध्ये आपण काय केलं हे सुद्धा या सामन्यात चालत नाही. सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू कदाचित सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू सीमा पार जातोय. अतिशय सुंदर प्रयत्न होता गुरुप्रसादचा. एक छानसा झेल टिपलेला होता. हा झेल सुद्धा जवळपास झेलच्या पोहोचलेला होता. मात्र चेंडू थोडासा डीप होत जातोय. 4 धावांची मोहर ही धाव फलकावर लागते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 26ची. गेल्या स्पर्धेत हाफ सेंचुरी करणारा फलंदाज. सुंदर फटका. यावेळी 6 धावांसाठी डीप मिड विकेट बाउंडलाईनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय. 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 32 अशी. म्हणजे मागच्या सकाळच्या सामन्यातल्या धावसंख्येपेक्षा जास्त स्कोर तर झालेला आहे. कारण सकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकून गुरुबाई आपण प्रत्येक वेळी म्हणतो की पहिले 2-3 सामने टॉस खूपच महत्वाचा असतो. कारण थोडस थंड हवामानाचा फायदा हा मिळतो. 32 अशी संघाची धावसंख्या. त्यानंतर जवळपास 11:30 12:30 पासून
थोडंसं वातावरण गरम झालं, पण आज मात्र ती शक्यता कमी आहे, कारण आज ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, बराच स्वैर पंचांचा इशारा येतोय की चेंडू आयसीसी नियम 21 अंतर्गत स्वैर घोषित केला जातोय वाईट स्वरूपात, आणि मध्ये थोडंसं इंटरप्शन आपल्याला बघायला मिळते. मंदार अतिशय सुंदर सुरेख गोलंदाजी, मात्र यावेळी थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा धावत जाताना सुंदर फटका, मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत. खेळाडू थोडासा डिले झालेला होता, पण तसं असतानाही शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर ठेवत एक उत्कृष्ट झेल टिपला जातोय, आणि अशा प्रकारे आणखी एक गडी पॅव्हलियन मध्ये वापस येतोय. दर्पण आचरेकर एक सुंदर झेल टिपतोय. मगाशी ज्याप्रमाणे बबल नाईकने झेल टिपलेला होता 30 सर्कल मध्ये बाउंड्री लाईन जाऊन धावत येऊन जो झेल टिपलेला होता त्याची आठवण करून देणारा एक तितक्याच ताकदीचा झेल आपल्याला दर्पण कडून बघायला मिळतोय. नवीन फलंदाज बॅट्समन नेम प्लीज यार, 12वा खेळाडू इथं तुम्ही पाठवत नाही आहात, तर फलंदाजाचं नाव तरी लगेच सांगा. आपा कृपया आपल्या विनंती आहे, आपा कृपा करून, कारण युट्यूबवर हे अतिशय घाणेरडं वाटतं की आपण प्रत्येक वेळी नाव विचारतो, त्यानंतर आपण कुणाल, नवीन फलंदाज कुणाल असोलकर जातोय. अजूनही 15-20 धावांची गरज आहे. हा सामना जर थोडस जिवंत राहायचं असेल, अजून 12 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडू मंदारचा या षटकातला. मंदार मात्र विकेटवर विकेट आपल्या दोन्ही षटकांमध्ये मिळवतोय. पुढचा चेंडू घेऊन मंदार, सुंदर चेंडू अलॉंग द कार्पेट, डिफेन्सिव्ह ड्राईव्ह केला जातोय, यावर एक धाव पूर्ण केली जाते, आणि अशा प्रकारे कुणाल आपलं खातं खोलतोय. षटकाची समाप्ती होते. केवळ 12 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे, आणि या 12 चेंडूंमध्ये जवळपास 20 ते 25 धावा या तब्बल कुटाव्या लागतील. त्याही पेक्षा जास्त आल्या तर संघासाठी ते खूप फायद्याचं ठरेल. आत्ता धावसंख्या थांबलेली आहे ती 34. या धावसंख्येवर म्हणजे किमान 50-60 धावा स्कोर बोर्डवर लागल्या तर अपाली कलंगुटकर सारखा गोलंदाज ज्यावेळी तुमच्याकडे असतो, त्यावेळी ह्या धावांचं क्वेश्चन थोडस फाईट करण्यासारखं आहे असं मी समजेन. सात गडी 14 धावा देत 5 गडी एकटा गोलंदाज गारद करतोय मंदार. कुणाल आपला वैयक्तिक एक धावसंख्येवर खेळतो, आता स्ट्राईकवर खेळेल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो. दर्पण आचरेकर, ही नावं फेसबुक व्हॉट्सअप पेपर मध्ये आपण जी वाचतो की ज्यांनी या स्पर्धेत पराक्रम केला, ज्याने या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज घेतली, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजी पारितोषिक ज्यांची लयलूट केली, असे अनेक दिग्गज खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत. आणि काही खेळाडूंची नावं जे त्या त्या भागामध्ये सर्वोच्च आयकॉन्स आहेत ते या संघांमध्ये 10 वेळा 11 खेळाडू म्हणून आहेत. सुंदर चेंडू, कुणाल चेंडू समजू शकला नाही, चेंडू येऊन पॅडवर आदळतोय आणि पहिला चेंडू. आणि गोलंदाजी स्ट्रेंथ गुरुभाई अशी असते की तुम्ही कमरेपर्यंत जर चेंडू उसळवला तर तो चेंडू खेळणं खूप कठीण असतं. त्याच्या वर किंवा खाली चेंडू आला तर फलंदाजासाठी थोडासा सोपा होतो. आणि यावेळी म्हटलं गुडलेन स्पॉट वरनं तो चेंडू बरोबर कमरेच्या उंचीवर जर आणला तर तो खूप खेळणं कठीण असतं. हे दाखवून देणारा आताचा हा चेंडू दर्पण यांच्याकडून. हा मात्र खराब चेंडू होता, केवळ स्कूप करायचा होता, मात्र हा चेंडू सुद्धा मिस केला जातोय. आमचे मित्र सन्मान्य सदाधुरी साहेब यांचं आगमन होतंय. ग्रेट मॅन कम्स इन या ज्या भव्य अशा ट्रॉफीज आपण बघतोय. पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा आमच्या दिशेने पंचांचा निश्चितपणे येईल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 धावा.
पहिले 2 डॉट चेंडू, त्यानंतर एक वाईड चेंडू, 35 अशी संघाची धावसंख्या. डिफेंड करण्यासाठी कुशन किमान 50 ते 55 धावांचा असायला हवा. सुंदर अप्रतिम चेंडू. यावेळी स्पीड न देता चेंडू थोडासा स्लोअर वन केला, गती परिवर्तन. मात्र हे गती परिवर्तन करत असताना चेंडू लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्या बाहेर काढला जातोय. निखिल जाधव सारखा खेळाडू अजूनही मागे आहे. मला आश्चर्य वाटतं, जो अनेक स्पर्धांमधला आयकॉन खेळाडू आहे, अनेक स्पर्धांमध्ये अनेक पराक्रम ज्याच्या नावावर आहेत, एक घणाघाती फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. यावेळी मिडल स्टंप वरनं ऑफ स्टंपच्या बाहेर काढलेला हा चेंडू. दर्पण गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकन खेळाडू, हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. या 2-3 चेंडूनी जवळपास 45 अंशाच्या कोनामध्ये वळवण्यामध्ये तो सफल झाला. अतिशय सुंदर. एक धाव दिली, ती सुद्धा अवांतर. चेंडू सुरेख. यावेळी झेल होऊ शकतो. काय सुंदर गोलंदाजीची स्ट्रेंथ आपण बघतोय. आजच्या दिवसात अजून एकही झेल इथे होतं ते कॅच तेवढं टफ होतं, कारण इथे ते कॅच नव्हतं. सावंतवाडीचा एक आयकॉन खेळाडू, माझा लाडका खेळाडू, ज्यानं अनेक स्पर्धांमध्ये मॅच विनिंग पारी केली. मला वाटतं 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर खरं तर निखिल जायला पाहिजे होता, मात्र इथं त्याची वर्णी लागते. थोडस लेट चेंडू राहिलेत. मात्र काका कसं आहे माहितीये, आता गोमंतक खेळाडू आणि सिंधुदुर्गातील खेळाडू एकत्र येऊन संघ बांधणी करण्याला थोडासा का होईना उशीर लागेल, कारण प्रत्येक खेळाडूची माहिती प्रत्येकाला नसते. थोडीशी संघ बांधणी करायला वेळ लागेल. कदाचित पुढच्या सामन्यात निखिल आपल्याला वरच्या फळीत दिसेल, कारण संघ बांधणी करायला थोडासा वेळ लागेल. मात्र ही स्पर्धा अशी आहे की ज्या स्पर्धेत आपल्याला जास्त वेळ मिळणार नाही. आपल्याला प्रत्येकाची माहिती काढून योग्य वेळी योग्य संघ बांधणी करून सामना निश्चितच विजयाकडे घेऊन जावा लागेल. धन्यवाद. 2 दिवस आपण असंच बघतोय, काही खेळाडू मागे राहत आहेत. सुंदर चेंडू पॅडवर आदळतोय. मात्र निखिल यावेळी शिवा गोलंदाजीसाठी येतोय. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल. राहिलेत मात्र 5 चेंडू मात्र बाकी आहेत. आणि निखिल, तुला दाखवायचंय की वाय यू आर द आयकॉन. हा चेंडू मिस होतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, आणि ती क्षमता निखिलच्या बॅटमध्ये. फटका मात्र इथे एकच धाव मिळू शकते. एका धावावर समाधान मानलं जात आहे. वारंवार अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, जे प्रदर्शन बबल नाईकच्या टीमने केलं होतं तेच प्रदर्शन इथे पुन्हा एकदा बघायला मिळतंय. आमचे आसरे जाते, आमचे जवळचे मित्र सन्मानित सदाधुरी साहेब इथे येऊन विराजमान होत आहेत, ज्यांच्यामुळे मी इथं युट्यूबवरही हे समालोचन करतोय. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा त्रिफळाचीत होतोय फलंदाज, आणि पुन्हा एकदा एका लो स्कोरिंग सामन्याचा आपण आनंद घेतोय असं म्हणायला हरकत नाही. सकाळच्या दोन्ही सत्रातले दोन्ही सामने हे लो स्कोरिंग सामने. मात्र पहिला सामना तर खूपच लो स्कोरिंग, ज्याच्याकडे अपेक्षा नव्हती, कारण आरोलेश्वर संघ हा तसा लोकल संघ आहे ज्यामध्ये सगळे लोकल खेळाडू आहेत. मात्र दिग्गज स्पर्धा खेळणारे ध्रुव पारसे सारख्या संघासोबत खेळणारे जे खेळाडू होते ते आज थोडीशी हाराकिरी करताना दिसत आहेत. काका, आणि वेदांत 11 हरमलचं जर आयकॉनकडे लक्ष घालायला गेलं तर त्याच्या खांद्यावर जबाबदारी होती ती म्हणजे बॉलिंगची, कारण गोपाळ गवस पूर्ण गोमंतक भूमीचा एक नावाजलेला स्पिन बॉलर आहे, फिरकीचा जादूगार आहे. पण आता मात्र गोपाळ गवसच्या हातामध्ये बॅट आहे, कारण जबाबदारी ही कुठच्या क्षणी कशा वेळी आपल्यावर येईल हे आपण सांगू शकत नाही. बॉलने तर नक्कीच जबाबदारी असेल त्यांच्या खांद्यावर, तर आता आहेत अंतिमच्या क्षणी आपल्या बॅटने काहीतरी योगदान द्यावं ते टीमच्या स्कोर कार्ड मध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की एका संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू झाले की प्रत्येक खेळाडू बेजबाबदार खेळतो असं म्हणावं लागतं. आणि ज्यावेळी तुम्ही एका संघामध्ये केवळ 2 किंवा 3च चांगले खेळाडू ज्यावेळी फलंदाज असतात तेव्हा ते अतिशय जबाबदारीनं खेळतात, जे आपण आरोली संघाकडनं बघितलं. पण ज्यावेळी 11च्या 11 खेळाडू चांगले असतात त्यावेळी प्रत्येक गेलेला फलंदाज
बॅट उचलतो आणि आउट होऊन बाहेर येतो, कारण त्याला माहिती आहे मागून खेळणार आहेत, मला काय जबाबदारीने खेळायची गरज नाही. आणि हे दोन्ही सामन्यांमध्ये आपल्याला बेजबाबदारीची फलंदाजी बघायला मिळाली. पुन्हा एकदा एकही मोठा फटका बॅटमधून निघत नाहीये. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं फील्ड केला जातोय एकर धावेनं, आणि शेवटच्या चेंडूवर तरी मिनिमम षटकार यावा अशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांची. शेवटचा चेंडू निखिल याच्यासाठी. सुरेख फटका, मात्र चेंडू एकच धाव पुन्हा एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा आरामात पूर्ण करतोय तो निखिल. संघाची धावसंख्या होते 40 विजयासाठी 41 धावांची गरज. किमान 10 ते 15 धावां कमी रोखण्यामध्ये सफल होतोय इथं बांदेश्वर संघ. मकरंद सर आमचे बघत असतील, निश्चितपणे संघाच्या कामगिरीवर खुश होतील, कारण मकरंद तुरस्कर असं नाव अनेक या जिल्ह्यातल्या गोवा राज्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये स्वतः उपस्थित राहून अनेक खेळाडूंना जे प्रोत्साहित करत असतात. मकरंद तुरस्कर मनापासून धन्यवाद. काका थोडीशी हाराकिरी होताना दिसते मला. इथं खेळणारा, इथं प्रत्येक संघांमध्ये खेळणारा प्रत्येक एवढा मोठा आहे, त्यांच्या क्षमतेवर शंका घेण्यात आपण निश्चितपणे त्या लायकीचे नाही आहोत, मोठे नाही आहोत. मात्र एक प्रेक्षक म्हणून, एक क्रीडा प्रेमी म्हणून निश्चितपणे असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघाचं प्रतिनिधित्व करता त्यावेळी ओळखता आली पाहिजे. जबाबदारी आपल्या संघाला आज काय गरज आहे, आत्ता काय गरज आहे, याची ज्याला जाणीव असते तोच खेळाडू मोठा होतो. आणि खरं तर सांगायची गोष्ट आहे, ज्यावेळी लागोपाठ विकेट पडत राहतात, एका षटकात 4-4 विकेट ज्यावेळी गेले, 3 विकेट गेले, त्यावेळी समयोचित फलंदाजी म्हणजे काय तर 1-2 धाव, 1-2 धावा ह्या फार मोठ्या आहेत. कारण कधीही तुम्ही बघितलं क्रिकेटच्या इतिहासामध्ये तर 1 आणि 2 धावा ह्या खऱ्या अर्थानं कुठच्याही धावसंख्येचा आकार घेणारा पाया असतो. आणि तो पायाच आजकाल सगळे फलंदाज विसरलेत. केवळ चौकार आणि षटकारांवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर काय होतं याचं प्रात्यक्षिक या दोन्ही सामन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालं. कारण हे दोन्ही संघ 5 किंवा 6 षटकांमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये 100 धावांच्या पार धावा करतात. मात्र या स्पर्धेमध्ये या पाटा पिचवर त्यांना फलंदाजी करताना कठीण झालं. हे बेजबाबदार फलंदाजीचं लक्षण असं मी म्हणेन. नक्कीच काका, कारण ज्यावेळी गोलंदाज प्रभावशाली ठरतो त्यावेळी एकेरी दुहेरी धावावर भर देऊन खराब चेंडूवर मोठा फटका खेळावा अशी काहीशी रणनीती ही प्रत्येक संघाची असते. यानंतर होणारा सामना असेल तो XY बॉयज पालियम विरुद्ध वेदांत 11 हरमल. तर पालियम संघाने तयार राहायचंय खेळाडूंसहित. यानंतर आपला सामना होईल. तर इनिंग्सला सुरुवात होते. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बांदेश्वर बांदा संघाला हरमल संघाविरोधात. सातेरी भद्रकाली चषक 2024 वर्ष तिसरे, दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाचा होतोय हा दुसरा सामना. बांदेश्वर बांदा विरुद्ध वेदांत 11 हरमल या दोन संघादरम्यान. नाणेफेक करतेवेळी काका गुरुप्रसाद बोलला होता की आम्ही 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या संघाला, आणि त्याने ते करून दाखवलेलं आहे.
तर विरोधी कर्णधार बोलला होता की आमच्याकडे ही गोलंदाज चांगले आहेत, आम्ही 70 धावांचा पाठलाग, आणि तो 70 धावा जमवण्याच्या नादात जी हाराकिरी झाली ती मात्र हरमल संघाच्या थोडीशी अंगलट येताना दिसते. माफक धावसंख्येचा सामना करावा लागेल तो बांदेश्वर संघाला. मात्र खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ, हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. काही होऊ शकतं, कारण कधी कधी आपण पाहतो छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना निश्चितच दोन्ही संघाचे संघ मालक, माफ करा, हरमल संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. अप्पा वांगणकर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी दरम्यान स्वतःचं आणि संघाचं खातं खोलण्यात यशस्वी होतोय. विकास कदम एका धावेने 41 धावांचा पाठलाग होतोय या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. वेदांत 11 हरमल विरुद्ध बांदेश्वर बांदा या दोन संघादरम्यान होणारा हा या आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामनाही कमी धावसंख्येचा आपण पाहिला, त्यानंतर दुसरा सामनाही, आणि याला कारण कोण असेल तर तो म्हणजे गोलंदाज मंदार झाटिये. फक्त 13 धावा खर्च केल्या आणि एकूण 5 गडी गारद केले. 5 गडी गारद करणं ही काही सोपी गोष्ट नसते. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू अपाली याचा खेळण्याचा प्रयत्न होता. साई दत्त याचा निर्धाव चेंडूची गणना होते. 5 चेंडूचा खेळ समाप्त होते. नाममात्र 1 अशी धावसंख्या धावफलकावर. 41 धावांचा पाठलाग होतोय. किरण पाणे मैदानावर सातेरी भद्रकाली चषकाच्या रणसंग्रामात. साई दत्त, कोठावळे, यावेळी जोरदार फटका, थेट गोलंदाजाच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची गणना, षटकाची समाप्ती. पहिलं वैल अतिशय सुरेख षटक. फक्त 1 धाव खर्च करतोय अपाली. मात्र बांदेश्वर बांधा बाजूने जर विचार करायला गेला तर गडी बाद मात्र अजूनही झालेला नाही. सावध सुरुवात. 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बिनबाद 1 अशी धावसंख्या. कोणताही अनावश्यक फटका मारण्याचा प्रयत्न नाही. गोपाळ गावस याच्यावर मोठी जबाबदारी असेल. वारंवार दीप आरंदेकर हे सांगतायत, असा एक आयकॉन खेळाडू जो फक्त आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एक आयकॉन खेळाडू म्हणून घेतला गेलाय, असा फिरकीचा जादूगार ज्याला संबोधलं जातं तो गोपाळ गावस. आणि गोपाळ स्वतः गोलंदाजीच्या मार्गवर. कर्णधार गोपाळ गावस गोलंदाजीच्या मार्गवर. गोपाळ स्ट्रायकर विकास, तर नॉन स्ट्रायकवर साई दत्त कोठावळे. गोलंदाजीमध्ये बदल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार गोपाळ गावस. स्ट्रायकवर विकास कदम. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 41 धावांचा पाठलाग होतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. बांदेश्वर बांधा पाठलाग करतोय 41 धावांचा. पहिल्या षटकाची समाप्ती. नाममात्र 1 अशी धावसंख्या धावफलकावर. अजूनही 40 धावांची गरज उर्वरित 24 चेंडूमध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडविला जातोय. एकेरी धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 2 अशी पोहोचते. पहिला वेळेला चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेला होता. गोपाळ याच्याकडनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता पूलचा, मात्र बॅटची कट घेऊन शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडविला जातोय. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 2 वर पोहोचते. डावऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी मात्र साइड चेंज होते. राईट राऊंड विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गोपाळ गावस. साई दत्त कोठावळे सामना करेल तो गोपाळ याचा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये सजावट कानमंत्र दिला जातोय अपाली याच्याकडनं. यावेळी सुरेख चेंडू हळूवार फेकलेला सन्मानजनक फटका खेळला जातोय. स्वतः गोलंदाज जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. सावध सुरुवात. एकेरी दुहेरी धावांवर भर देत आहेत. आतापर्यंत फक्त एकेरी धावावर भर दिला जातोय तो बांदेश्वर बांधा संघाच्या वतीनं. 3 अशी धावसंख्या धावफलकावर. 41 धावांचा पाठलाग होतोय.
पुढील चेंडू गोपा याचा किरण पाणी यांकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी पुलचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी गारत. विकास कदम थोडासा चाचपडत खेळी करत होता, तो मात्र तंबूच्या दिशेने परततोय. पहिला वैला हादरा हा बांदेश्वर बांधा संघाला बसतोय आणि माघारी परतावं लागतंय ते विकास कदमला. सर्वेश कानोरकर याचा सुंदर असा झेल आणि माघारी परतावं लागतंय विकास याला. विकास याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतोय. तो फलंदाज साहिल आरोलकर. नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतोय साहिल आरोलकर विकास कदम याची जागा घेण्यासाठी. सावध सुरुवात होता होता एक मात्र गडी बाद होतोय तो बांदेश्वर बांधा संघाचा. 41 धावांचा पाठलाग असताना 3 अशी धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद. काका सावध सुरुवात तर बांदेश्वर बांधा संघ करत होता, मात्र एक गडी बाद झालाय. गोपाळ गावस आणि अपाली कलमुटकरने तर पहिलं षटक अतिशय सुरेखरित्या नाम मात्र एक धाव खर्च केली आणि सुरुवात तर चांगली म्हणता येणार नाही, मात्र कोणती हडबडाट दिसत नाहीये मला. गुरुभाई, याचा अर्थ सावध सुरुवात, याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक चेंडू आपण गमावणं. प्रत्येक चेंडूवर एक धाव कशी मिळेल याचा विचार प्रत्येक फलंदाजाला केला पाहिजे. या लो स्कोरिंग सामन्यांमध्ये 6 षटकांच्या सामन्यांमध्ये, शॉर्ट ओव्हर सामन्यांमध्ये एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असतो आणि तो जर डॉट गेला, समजा 6 चेंडू डॉट गेले, तुम्ही 1 ओव्हर गमावले तर त्याचा अर्थ होतो. हा चेंडू पुन्हा एकदा अत्यंत सुंदर चेंडू, स्वर चेंडूचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने येतोय. प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा आणि ह्या स्लॉग ओव्हर क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर एक किमान धाव मिळणं हे अत्यावश्यक आहे, चेस करताना किंवा स्कोर आपल्याला उभारताना सुद्धा. सुंदर चेंडू पॉईंटच्या दिशेने स्टिअर केला जातो. एक धाव मिळते. या एका धावेवर स्क्वेअर कटवर संघाची धावसंख्या पोहोचते 5. धन्यवाद काका. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत गोपाळ आणि अपाली याच्याकडनं होताना दिसते. पुन्हा एकदा गोपाळ. आमचे परममित्र गौरेश पारसेकर यांच्या खास या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गौरेश पारसेकर, आपण खास दूरध्वनी करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. गोपाळ गावस सामना करेल तो साईदत्त कोठावळे. 5 अशी धावसंख्या धावफलकावर. 41 धावांचा पडला. यावेळी सुरेख चेंडू स्लिपच्या दिशेने चेंडू अडविला जातोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर होती ती 5 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कमी धावसंख्येचा मला वाटतं काका अतिरिक्त दबाव घेत आहेत खेळाडू, कारण एरवी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतो, मात्र इथं अतिरिक्त दबाव घेऊन वेगळीच खेळी करताना दिसत आहेत आणि त्याचा थोडासा तोटा होताना दिसतोय. षटक समाप्त होत आहे ते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नाममात्र 5, एक गडी 5 अशी 41 धावांचा पाठलाग करताना गुरुभाई बांदेश्वर बांधा संघ. गुरुभाई, आणखी एक गोष्ट निश्चित सांगू इथं, आपले जे सगळे फलंदाज आहेत, विशेषतः सिंधुदुर्गातले फलंदाज आहेत, ज्यांना स्पीड काहीच फरक पडत नाही, किती स्पीड गोलंदाज असले फरक पडत नाही, मात्र ज्यावेळी चेंडू वळला जातो, टर्न होतो, अशावेळी आपले फलंदाज बरीचशी हाराकिरी करताना दिसतात. ही एक थोडीशी लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण ज्यावेळी तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये जाता त्यावेळी 45 अंशात कोनात वळवणारे गोलंदाज जे गोव्या संघाकडे जास्त ते दिसून येतात आपल्याला. अशा खेळाडूंना खेळायची सवय आपल्याला लागली पाहिजे आणि हे पिच झाल्यानंतर चेंडू ज्याप्रमाणे वळतो. आता यावर अत्यंत सुंदर उपाय मांजरेम ट्रॉफीमध्ये आमच्या विनय पावणेने तुम्हाला दाखवलेला दिसेल की लगातार स्वीप शॉटवर त्याला जास्त भर दिला की चेंडू पिचच व्हायला द्यायचा नाही, मग तो टर्न होणारच कुठून. मग चेंडूच्या पिचपर्यंत पूर्ण पोचणं, ह्या टर्न होणाऱ्या पिचवर किंवा टर्न होणारा जो गोलंदाज आहे त्याच्या पिचपर्यंत पोचणं फार महत्त्वाचं आहे आणि ते मात्र इथं होताना दिसत नाही आहे. त्याचाच परिणाम असा होतोय की चेंडू वळल्यानंतर तुमचा स्ट्रोक मिस होतोय आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा गोलंदाज आता घेत आहेत असं म्हणायला वाटतं. धन्यवाद काका.
नवीन गोलंदाज कुणाल आरोलकर. नवीन गोलंदाज सातारे भद्रकाली मंदिर एंड कडनं नवीन गोलंदाज कुणाल आरोलकर. ज्या प्रकारे पहिल्या दोन गोलंदाजांनी गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं. मात्र आखू टप्प्याचा चेंडू सुरेख नेत्रदीपक फटका येतोय तो साहिल याच्या बॅट मधनं दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी बऱ्याच वेळानंतर रखडत चाललेला धावफलक इथे मात्र थोडासा उसळी घेतोय. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 9 अशी. 41 धावांचा पाठलाग करताना जे अपालीनं केलं होतं, जे गोपाळनं केलं होतं तेच करून दाखवावं लागेल हे साहिल. यावेळी पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू खराब चेंडू, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कुणाल याची. आणि सलग 2 चेंडूवर 2 चौकार वसूल करतोय तो साहिल. आणि आपण जर वाट बघितलं खराब चेंडू निश्चितपणे कुठचाही गोलंदाज फेकतो हे आपल्याला बघून येतं गुरुभाई. हे 2 अतिशय अर्ध्या पिचवर पिच केलेले चेंडू ज्याचा अतिशय सुंदर फायदा उठवला जातोय. काय होतं काका, ज्यावेळी समोर आपले साथीदार ज्यावेळी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतात त्यावेळी अतिरिक्त दबाव असतो गोलंदाजावर की मलाही तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आणि त्या अतिरिक्त दबावात कधी कधी ही चूक होते आणि ती चूक यावेळी सुरेख चेंडू राऊंड विकेटने मारा करतेवेळी सुरेख चेंडू फेकला गेला आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 14 अशी. 41 धावांचा पाठलाग करतोय तो बांदेश्वर बांधा संघ हरमल संघाविरोधात. वेदांत 11 हरमल संघाचे संघ मालक आप्पा वायंगणकर त्यांची एक भली मोठी स्पर्धा या मैदानावर होते. वेदांत 11 ची इथं स्पर्धा एक मोठी होते. त्यांचे संघ मालक खास प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू साई दत्त याच्या बॅटमधनं सीमारेषेबाहेर जातोय. 4 धावांसाठी 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18 अशी. बऱ्याच कालावधीनंतर 3 चौकार बघायला मिळतात गुरुभाई. अतिशय सुरेख फटका हा सुद्धा होता. डिफाईल एक बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चेंडू गेला. खराब गोलंदाजी कुणाल याची खराब गोलंदाजी. जो अतिरिक्त दबाव ठेवला होता फलंदाजांवर ज्या पहिल्या 2 गोलंदाजांनी त्यातून मुक्तता करून देणार हे षटक. एकूण 4 चौकार आणि 1 धाव अशा एकूण धावा निघतायत ते या 17 आतापर्यंतच्या 5 चेंडू मध्ये. 22 अशी धावसंख्या धावफलकावर. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कुणाल याची. एकूण धावसंख्या 22 वर पोहोचते. 41 धावांचा पाठलाग करतोय तो बांदेश्वर संघ. पहिली 2 षटकं अतिशय सुरेख फेकली गेली होती. पुन्हा एकदा सुरेख फटका, देखणा फटका. मात्र त्याहूनही देखणं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होतय ते रोशन पेडणेकर याचा एक अप्रतिम झेल आणि दुसरा हादरा बसतोय तो बांदेश्वर संघाला. सरते शेवटी या महागड्या षटकात एक गडी बाद करण्यात यशस्वी होतोय तो. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 वर पोहोचते. अंतिम 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये काय होतंय, काय घडतंय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर एक सुमधुर श्रवणीय आवाज घेऊन येत आहेत काका सावंत. धन्यवाद गुरुभाई. 18 गेंदे और 19 रन ये है लक्ष्य. अब जैसे तैसे जो गेंदें टर्न हो रही है वो अगर आप शरीर पर भी लेकर 1 रन कैसे भी अर्जित करें आपको आसानी के साथ जीत मिल सकती है. लेकिन गेंद जाया नहीं होनी चाहिए, गेंद नहीं गंवानी चाहिए. हर एक गेंद पर रन बनाने की कोशिश निश्चित रूप से होनी चाहिए. क्योंकि हमने बहुत मैचेस में देखा आखिरी गेंदों में आखिरी ओवर में 6 रन भी रह जाते हैं तो बहुत कठिन होता है बाद में उन 6 रनों को निकालना. तो लो स्कोरिंग मैचेस होने के बावजूद आपको पहले से ही
रन बनाने की कोशिश होनी चाहिए। आप टर्न होते हुए गेंदों पर एलबी तो ज्यादातर नहीं हो सकते, अंपायर के मन में संदेह रहता है, तो जैसे तैसे उस गेंद पर रन बनना चाहिए। स्ट्राइक पर खेलते हुए साहिल, अच्छी गेंद, क्लीन बोल्ड, बैट ही नहीं आए उसके पहले गेंद निकल चुकी, बहुत स्पीडी गेंद थी ये, और इसके साथ और एक विकेट का पतन, तीसरा विकेट जाता हुआ। बाबा, गुरु प्रसाद आरोलकर और उसके साथ बाबा, एक दोनों नए फ्रेश फलंदाज अब क्राइस पर मैदान में जाएंगे। अभी भी जीत के लिए चाहिए 19 रन। सत्रह गेंदे 19 रन। ये गेंद इतनी तेज अंदर की तरफ कट होकर आई, निकली कि बल्लेबाज का बल्ला आने से पहले ही स्टंप्स बिखेर कर गई। क्या खूबसूरत गेंदबाजी। एक बीच में से जो ओवर था कुणाल का, वो बहुत महंगा ओवर साबित हुआ। जो इम्पैक्ट डाला था दोनों गेंदबाजों ने, उस इम्पैक्ट को थोड़ा सा इस ओवर में गवा दिया। ये गेंद अपाली कलंगुटकर की बेहतरीन गेंद, लगातार आउट स्विंग करते हैं लेकिन इस मर्तबा इन स्विंग गेंद की, और जिसका फायदा मिला उनको एक प्राइज विकेट लेते हुए। इस टूर्नामेंट में लगभग 10वें नंबर पर आने वाला खिलाड़ी भी प्राइज विकेट माना जाएगा, क्योंकि एक से बढ़कर एक हर एक टीम में खिलाड़ी, 11 से 11 खिलाड़ी चुने हुए, एक चुनिंदा खिलाड़ी जो आइकॉन्स है यस गोवा स्टेट के तीनों प्राइज खिलाड़ी यहां खेलते हुए। अपाली कलंगुटकर, बाबा मलिक, गुरु प्रसाद आरोस्कर। फुल टॉस मिली थी लेकिन ठीक तरह से बल्ले पर नहीं चढ़ी। एक रन आसानी के साथ पूरा होता हुआ, दूसरे की कोशिश शायद नहीं होगी क्योंकि 3 विकेट गंवा चुके हैं। अब रनआउट का विकेट, रन संख्या पहुंची 23 रनों पर। काका, आपको ये पहली ऐसी लीग देखने को मिलेगी जहां पर गोवा राज्य के अव्वल दर्जे के खिलाड़ी हैं और उनके साथ सिंधुदुर्ग जिले के स्टार खिलाड़ी, इन तीनों को हमने एक दूसरे के खिलाफ एक साथ गोवा में बहुत बार देखा, लेकिन आज पहली बार सिंधुदुर्ग में सिंधुदुर्ग के खिलाड़ियों के साथ हमें पहली बार देखने का मौका मिल जरूर रहा है। ये इस टूर्नामेंट की विशेषता है, मैं कहूंगा। अच्छी गेंद, बेहतरीन तरीके से पॉइंट की तरफ गेंद को खेल दिया, अच्छी फील्डिंग वहां, हालांकि क्लीन गैदरिंग नहीं हुई लेकिन फिर भी एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। लेकिन ये सही सोच बल्लेबाजों की, हर एक गेंद पर रन बने, ये सोच सही है। 17 रन अभी भी चाहिए जीत का लक्ष्य। थोड़ा सा लो स्कोरिंग मैच हुआ था, अगर 55, 50, 60 होते। अच्छी गेंद, फिर एक बार सही तरीके से इस गेंद को खेल दिया और इस ड्राइव के साथ कवर की तरफ खेलते हुए बाबा और एक अतिरिक्त रन अपनी टीम के लिए जोड़ते हुए, सही टेक्निक के साथ खेलते हुए 25 पर पहुंचता हुआ ये स्कोर। सोलह रन अभी भी चाहिए जीत के लिए। अच्छी गेंद, फिर एक बार लेग बाइस का रन लेना चाहते थे लेकिन विकेट कीपर बहुत तेज, थोड़ा सा बल्ले पर अगर आती है गेंद तो निश्चित रूप से 1-2 रन के लिए। फाइल लेग पूरा खाली है, उस फाइल लेग को टारगेट करना पड़ेगा। फील्ड पर नजर होनी चाहिए हर एक बल्लेबाज की, हम किस तरह से कहां खेल सकते हैं, गैप्स कहां है वो देखना बहुत जरूरी। अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर शायद नहीं, और इसी के साथ एक खूबसूरत गेंद से इस ओवर की समाप्ति होते हुई अपाली कलंगुटकर 3 रन देकर 1 विकेट हासिल की। 2 ओवर में 4 रन और 1 विकेट, क्या खूबसूरत गेंदबाजी। और छत्रपति चषक में तो बबल नाइक को एक हाथ अपने खुद के बलबूते पर जीत दिलाई थी अपाली कलंगुटकर ने, वही कार्य यहां करते हुए। लेकिन अब 12 गेंदें और जीतने के लिए 16 रन।
That is the equation to win this match. 16 runs in 12 balls. 2 ओवर्स में 8 रन प्रति ओवर के औसत से 16 रन चाहिए। एक स्टेज इस मैच में ऐसी भी थी कि गेंदे और रन बराबर थे, तो हर एक गेंद पर रन बनना कितना जरूरी है ये दीप दर्शाता हो ये मैच। पिछला मैच भी अगर 10-15 रन ज्यादा होते तो बगल के लिए थोड़ा सा कठिन होता, क्योंकि प्रारंभिक 4 बल्लेबाजों को आउट कर चुकी थी। आज का दिन शायद गेंदबाजों का है, बल्लेबाजी अब तक, और यो इसलिए है कि अब तक जो नमी है गेंद में या जो ओवरकास्ट कंडीशंस है उसकी वजह से थोड़ा सा गेंदबाजों को ज्यादा फायदा यहां मिल रहा है। नितिन गेंदबाजी के लिए आते हुए, अब शायद पावर प्ले का ये ओवर, पावर प्ले का ये ओवर नितिन आते हुए, इस ओवर में लगभग 10 रन तो आने चाहिए, क्योंकि 16 रन चाहिए जीत के लिए। 2 ओवर्स में 16 रन, 12 गेंदे 16 रन। खराब गेंद, 4 रन के लिए, 6 रन के लिए, 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर। सही स्ट्रोक था ये, थोड़ी सी हल्की सी ओवर पिच, शॉर्ट पिच गेंद मिली जिसके नीचे आए। फाइनल एक क्षेत्र पूरा खाली, जिसका पूरा फायदा उठाते हुए 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इन 4 रनों के बदौलत अब रन संख्या पहुंची है 29 पर। 11 रन अभी भी चाहिए, 12 रन अभी भी चाहिए। अच्छी गेंद, सही शॉट, लेकिन अच्छी फील्डिंग वहां, तब तक 1 रन पूरा किया। अगर ये गैप को भेद पाते तो निश्चित रूप से 2-3 रन और बन सकते थे, लेकिन सही स्ट्रोक है ये। हर एक गेंद को बल्ला लगाना बहुत बहुत जरूरी है, और वही करते हुए ये सही कार्य है दोनों बल्लेबाजों से। विशेष करके बाबा बहुत बेहतरीन तरीके से गेंद के पीछे आ रहे हैं, और जब आप ज्यादा से ज्यादा अपने शरीर के करीब गेंदों को खेलते हैं तो ज्यादातर रन बनाने का मौका मिलता है। नितिन फिर एक बार अपने गेंदबाजी मार्ग से दौड़कर आएंगे। 3 मात्र खिलाड़ी 30 सर्कल के बाहर है। अगली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद, और इस खिलाड़ी को चका नहीं सके। निश्चित रूप से 4 रन थे, लेकिन थोड़ा सा बल्ले का अंदरूनी किनारा, थोड़ा सा किनारा लगा, नहीं तो निश्चित रूप से 4 रन इस गेंद पर लिखे हुए थे। लेग स्टंप पर शॉर्ट पिच गेंद, और आप उसको मिस कर दे तो बहुत तकलीफ होती है बल्लेबाज के तौर पर। चांस था और एक चौवा लगाने का, वो चांस गवाते हुए इस गेंद पर अगर 4 रन आते तो आसान हो जाता ये मैच। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन वहां खिलाड़ी तादाद है। 1 रन, 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। 32 पर पहुंचता हुआ ये स्कोर। 8 गेंदे 9 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। 8 गेंदे 9 रन। अच्छी गेंद, सही गेंद, सटीक यार्कर, ब्रह्मास्त्र डालते हुए, लेकिन थोड़ा सा फाइन लेग गुरु को देखना चाहिए। पूरा खाली, अगर 30 सर्कल को आप टपा देंगे, उसके ऊपर से खेल देंगे तो 4 रन निश्चित रूप से लिखे हुए हैं, लेकिन क्या वो कर पाएंगे? बहुत अच्छी गेंदबाजी है, अच्छी शॉट, बहुत बेहतरीन स्ट्रोक है ये। एक दूसरे की कोशिश होनी चाहिए थी, लेकिन क्या सूर्य, बहुत बेहतरीन तरीके से ये थ्रो आया, और इसके साथ ओवर की समाप्ति हुई। अब मात्र थोड़ा सा कठिन कार्य शायद बाकी हो। 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 8 रन। तो आज बहुत सारे टफ मैचेस देखने को मिलने वाले हैं दीप, क्योंकि थोड़ी सी रोशनी आने के बाद, थोड़ा सा जो एटमॉस्फेयर है वो थोड़ा हॉट होने के बाद ये टीमें किस तरह से बल्लेबाजी करेंगी, ये देखने वाली बात रही। शाम के सत्र को मैं कहूंगा सभी दर्शकों को कि आप छक्के और चौकों की बौछार देखेंगे, ऐसे खिलाड़ी मैदान में मौजूद है। सुबह के सत्र के 2 मैचेस थोड़े से लो स्कोरिंग, लेकिन नर्वस मत हो जाइएगा, क्योंकि आने वाले जो
मैचेस है, वो टॉप स्कोरिंग हाई स्कोरिंग मैचेस इस पिच पर, इस मैदान पर आपको देखने को मिलेंगे। नए गेंदबाज आते हुए रोशन पेडनेकर, द आइकॉन ऑफ गोवा वंस अगेन, आइकॉन आरोंदा वंस अगेन। रोशन पेडनेकर बल्लेबाजी के लिए भी उनको भेजा गया था, लेकिन उतना ज्यादा कुछ कर नहीं पाए। लेकिन इस मर्तबा इस मैच में अपनी टीम के लिए गेंदबाजी के लिए कुछ दिखाना पड़ेगा। बहुत अहम ओवर, 6 गेंदे 8 रन, दिल की धड़कनों को बढ़ाने वाला ये मुकाबला, प्रारंभिक दोनों टीमों का पहला मुकाबला। और किसी भी टूर्नामेंट में दीप अगर पहला मैच आप जीतते हैं तो कॉन्फिडेंस बहुत अच्छा रहता है, और पहले मैच में खेलने वाला खिलाड़ी पूरा टूर्नामेंट में खेलता है, हमने देखा है हर बार। 6 गेंदे 8 रन, दैट इज द इक्वेशन। गुरु भाई बहुत बेहतरीन मैच होने वाला है। अगर 1-2 गेंदे निकालने में कामयाब रहेंगे गुरु, शरा जाएगा बल्लेबाजों पर। पहली गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है ये। 2 रन निश्चित रूप से शायद होने चाहिए। आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज। 5 गेंदे 6 रन, ये ओवर पिच गेंद मिली थी, बहुत अच्छी तरह के इसको एक्स्ट्रा कवर की तरफ अपिछली खेला, जिस पर 2 रन अर्जित किए। जो डिफरेंस रन का था वो तो आ चुका है। अब 5 गेंदे और 6 रन, ये इक्वेशन थोड़ा सा आसान, गेंद मिस नहीं होनी चाहिए। फुल टॉस, पूरी आज बहुत बेहतरीन, यहां भी शायद 2 रन हो सकते हैं लेकिन नहीं, और मिसफील्ड, ये मिसफील्ड बहुत महंगी साबित होगी। तीसरा रन शायद बनता हुआ, 3 रनों के साथ इस मिसफील्ड के कारण, ये ट्विस्ट है इस मैच का, मिसफील्ड के क्या है 3 रन, 4 गेंदों में अब चाहिए 3 रन। व्हाट रनिंग बिटवीन द विकेट बोथ द बैट्समैन। 4 गेंदे 3 रन, बहुत बेहतरीन मुकाबला ये। गेंद गंवानी नहीं चाहिए, हर एक गेंद पर रन निश्चित रूप से। और यहां अगर गेंदबाज की तरी नजर से देखा जाए तो 1 या 2 गेंदें डॉट कैसे जाएंगी, इसकी सोच गुरु के जहन में रहेगी, कैसे गेंद को डॉट निकाला जाए। लेकिन बाबा बेहतरीन तरीके से गेंद के नीचे आ रहे हैं, गेंद के पीछे आना बहुत जरूरी। गुरु अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, 1 रन तो निश्चित रूप से इस गेंद पर लिखा हुआ है, दूसरे की कोई गुंजाइश नहीं। वो मिसफील्ड जिसने 1 अतिरिक्त रन दिया वो बहुत महंगा साबित होता हुआ। अब 3 गेंदे 2 रन, टाई अगर होती है तो सुपर ओवर खेला जाएगा। कल एक सुपर ओवर हमने देखा, पहले दिन में एक सुपर ओवर हमने देखा, टाई होने पर सुपर ओवर। 3 गेंदे 2 रन, अब गेंद कैसे निकालेंगे गुरु। क्या शॉट है, और ये 6 रन, व्हाट अ हिट दैट वाज, मैच को खत्म किया। मकरन जी बेहद खुश होंगे, क्या खूबसूरत मैच हुआ ये, बहुत बेहतरीन मैच। और इसी के साथ मैन ऑफ द मैच मंदार झाटिये। हॅलो, मैच पुढील सामना होतोय तो हरमल विरुद्ध पालियम, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। आणि आता झालेला सामना, त्यात सामनावीराचा पुरस्कार जातोय तो मंदार झाटिये। मंदार झाटिये, आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे आणि तो प्रदान